आता आज काय काम नव्हतं त्यामुळे असं बेडवर लोळत पडलेलो हे बघा. आता होम लोन किंवा लॅप लोन, गाडीवर लोन पाहिजे असलं तर घरातनंच कामं करतोय. त्यामुळे कस्टमरचा फोन आला की गाडी काढून असं भुईंग जायला लागतं. आता लांबचा दौरा आहे म्हटल्यानंतर असं गाडीत आधी फुसफुस दोन्ही चाकात मारून घेतली आणि पेट्रोल टाकून घेतलं. कुठं मध्ये परत तटाय नको हो. थांबणे भानगड नाही आता इथनं. तरी पण मध्ये थांबलोच. कसं आहे पोटापुढं काय चालत नाही हो. आधी शेवपुरी दणकली आणि हे मामा पण भेटले. या मामाला पण त्याच रूटने यायचं होतं. म्हटलं, "मामा दणका तुम्ही, जाऊया एकत्र आपण." पण हे वातावरण बघा की असलं टाईट झालंय की नाही हे असं वळवाच्या पावसात की नाही हे वातावरण बघायची मजाच काय आहे. ज्यांच्याकडे लोन करायला गेलो होतो ते म्हणलेत ये इकडे नदीवर ये. नदीवर यांचं पवाय चालू होतं. त्यामुळे मला आता थांबल्याशिवाय काय पर्याय नव्हता. आता ही अशी पवायला लागल्या तर मी गप बसू होय. हां. ही पण लय हट करायला ती ये पवायला ये पवायला. म्हणलं ठीक आहे चला. आधीच म्हटलं आम्हाला पण काय राहत नाही आणि त्यात तुम्ही फोर्स केला म्हटल्यावर मग ऐकता होय. कपडे काढून आत उड्या मारल्या मोबाईल सकट. असं तुमच्या प्रेमासाठी हो. हे आतनं व्ह्यू मला दाखवायचं तुम्हाला कसा दिसतोय तो. हो कसं आहे माझा मोबाईल खराब झाला तर होऊ दे. काय करायचं प्रेमापोटी चालतंय एवढं ते. टाम दिशी पुसून-बिसून असं कस्टमरच्या घरला आलो. हे बघा, हे सर आहेत. या सरांचं ते पाहुणा असल्यामुळे यांचा रेफरन्स चांगला भेटला आणि इथपर्यंत आलोय. आता ह्यो गँग बघा, आम्ही या घरात येऊन बसलेलो ज्यामुळे कंटाळलेली ती. ही म्हणत असतील बाबा कधी जातात आणि कधी आम्ही आज जाऊन दंगा करत आहोत. पण ह्यो दारात असा डॉगी शेड बसला ह्याला बघून आमच्या पुंग्या टाईट झाल्यात. आता बाकीची कामं-बिमं आवरेपर्यंत अंधार झाला. हे बघा, घरला जायला लय झाला. त्यामुळे ते टाम दिशी घरला सरकलो बाबा.